पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, परिसरातील सर्वत्र रस्ते जलमय। पाण्यातून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। हर्षी परिसरामधील तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली। बीडच्या आष्टी आणि शिरूर कासारमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। देवळाली गावामध्ये पाणी शिरलं। कारकेल खुर्द आणि चौफानी मानगावमधील नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। बीडच्या कोथाळा आणि साळेगावमधील सरस्वती नदीला पूर। पुराच्या पाण्यातून 2 जणांचा जीवघेणा प्रवास। पूर परिस्थितीमुळे परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित। माजलगाव तालुक्यामधील गंगामसला इथल्या मोरेश्वर मंदिर मुसळधार पावसानं पाण्याखाली। मंदिराचा केवळ कळस दिसत असून अख्खं मंदिर पाण्याखाली। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दमदार पाऊस। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र ओसंडून वाहू लागली। गोदावरी नदी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस। ड्रोन दृश्य समोर। बीडच्या तपे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं। गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा मोठा फटका। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या मनुबाई जवळा इथे गेल्या 3 दिवसांपासून पावसामुळे कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। गोदाकाठी कपाशीसह इतर शेती पिकं पाण्याखाली। धाराशिवमध्ये निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धरणातून सध्या 13,672 क्युसेकनं विसर्ग सुरू। जालन्यामधील अंबड घनसावंगी तालुक्यामधल्या 6 महामंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली। जालना जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन।